नमस्कार मित्रांनो, आजचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे संरक्षण यंत्रणा. जेव्हा आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळेला संरक्षण यंत्रणा हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण या टॉपिकवरती एक तरी प्रश्न आजपर्यंत जेवढ्याही टीईटीचे एक्झाम्स आलेले आहेत त्यामध्ये आलेला आहे. तर हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतो. या टॉपिकमध्ये आपण संरक्षण यंत्रणा हा पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. यावरती कोणत्या कोणत्या संरक्षण यंत्रणा आहेत आणि एक्झाम मध्ये या टॉपिकवरती जर क्वेश्चन आला तर नक्कीच तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर त्याचं आन्सर देता येईल. त्यामुळे व्हिडिओ नीट ऐका, शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, संरक्षण यंत्रणामध्ये पुढील गोष्टीचा समावेश होतो. कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर बघा, फर्स्ट आहे समर्थन. समर्थन म्हणजे एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करणे, इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे म्हणजे समर्थन. म्हणजे आता आपल्याला जर एखादी गोष्ट आपल्याला प्रयत्न करूनही यश भेटलं नाही त्यामध्ये, तर त्याला काय सांगायचं की इतरांना पटेल अशी खोटी कारणे द्यायची. ओके, त्यामुळे आता बघा, सेट नेट परीक्षा उत्तीर्ण न होणारे ही परीक्षा पद्धतीची विश्वासार्हता नसलेले प्रतिपादन करून त्यापेक्षा पीएचडी करणे अधिक योग्य, अधिक चांगले राहील असे. नेक्स्ट आहे बघा, प्रक्षेपण. प्रक्षेपण म्हणजे आपल्या मनातील भावना दोष इतरांच्या माथी मारणे म्हणजे प्रक्षेपण होय. उदाहरणार्थ प्रक्षेपण प्रक्षेपण म्हणजे स्वतःच्या भावना आणि दोष, ज्याचा आपल्याला राग आलाय त्या गोष्टी आपण दुसऱ्याच्या माथी मारणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा एखादी परीक्षा नापास झाला तर ती रमेश एखादी परीक्षा जर नापास झाला, इथे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, रमेश परीक्षेत जर नापास झाला तर तो काय म्हणतो की शिक्षकांनी चांगले शिकवले नव्हते. म्हणजे हा नापास होण्याचं कारण कोण आहे? शिक्षक आहेत. म्हणून आपला दोष दुसऱ्याच्या माथी मारणे त्याला प्रक्षेपण म्हणतात. दमन. दमन म्हणजे मनातील अतृप्त इच्छा, आकांक्षा, दुःख लपवून ठेवणे त्याला दमन म्हणतात. म्हणजे लग्न न जमणारा राहुल ब्रह्मचर्य हे जीवन असल्याचे सांगतो. म्हणजे जमत नाही, लग्न जमत नाही म्हणून तो ब्रह्मचर्य राहिला असं सांगतो. म्हणजे आपल्या इच्छा, आकांक्षा जे आहेत का ते लपवून त्याचं याला दमन म्हणतात. म्हणजे दुसरंच कारण द्यायचं, मी याच्यामुळं ब्रह्मचारी राहिलो असं नाही सांगायचं. नेक्स्ट बघा, प्रतिपूरण. एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे यास प्रतिपूरण म्हणतात. उदाहरणार्थ राधिकाला क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे होते, पण अचानक अपघातात तिला दिव्यांगत्व आल्याने तिने स्पर्धा परीक्षा देऊन तिचे प्रशासकीय अधिकारी झाली. म्हणजे आपल्याला एका क्षेत्रात जर यश नाही मिळालं तर त्याची भरपाई आपण दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करू शकतो, त्याला म्हणतात प्रतिपूरण. हे पॉझिटिव्ह आहे. ओके, नेक्स्ट बघा, दिवा स्वप्न. दिवसा स्वप्न बघायचं म्हणजे दिवा स्वप्न, ढोबळ मनाने अर्थ घेतला तर. बघा, आता एखादे काम करताना त्या कामात लक्ष न देता उलट वेगळ्याच राज्यात दंग असणे यास दिवा स्वप्न असे म्हणतात. म्हणजे एखादं काम दिलं ते नाही करायचं, दुसऱ्याच आपल्या आपल्या मनाच्या राज्यात दंग असणं त्याला म्हणायचं दिवा स्वप्न. बघा, रमेश अभ्यासासाठी बसला होता परंतु त्याचे लक्ष अभ्यासात नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीत काश्मीरला जाऊन काय धमाल करायची याचे चित्र तो मनोचक्षूमध्ये रंगवीत होता. म्हणजेच तो दिवा स्वप्न पाहत होता. म्हणजे एक काम दिले ते नाही करायचं, आपण दुसऱ्याच, आता याला सुट्ट्या लागल्या तर आता काय होणार, आपण काय करणार ह्याची प्लॅनिंग करायची. नेक्स्ट आहे बघा, तादात्म्य. तादात्म्य म्हणजे मनाची एकरूपता. उदाहरणार्थ भजन करता करता तुकाराम महाराज विठ्ठलाशी तादात्म्य पावत होते. म्हणजे एवढे मग्न व्हायचे, एवढे एकरूप व्हायचे भजन करताना तुकाराम महाराज विठ्ठलाशी. तर मनाची एकरूपता म्हणजेच तादात्म्य. त्या देवासोबत आपलं एक कनेक्शन निर्माण करणं, एकाग्र होणं त्याच्यासोबत, त्याला म्हणायचं तादात्म्य. उदात्तीकरण. उदात्तीकरण म्हणजे आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्तीसाठी योग्य मार्ग न वापरता समाज मान्य मार्गाचा वापर करणे याला उदात्तीकरण म्हणायचं. जेव्हा आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करायच्या असतात,
कोणत्याही पद्धतीने पूर्ण करायच्या, पण अयोग्य मार्ग निवडायचा नाही. योग्य मार्गानेच आणि समाजमान्य असलेल्या मार्गानेच आपल्या आकांक्षा, इच्छा पूर्ण करणं, त्याला म्हणायचं उदात्तीकरण. एखाद्या जोडप्याला मूल नसेल तर तो अनाथाश्रमातील मूल दत्तक घेऊन स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवतात. हे झालं उदात्तीकरणाचं उदाहरण. बघा, आत्मताडण. आत्मताडण म्हणजे अपयश आल्यास स्वतःला कठोर शिक्षा करणे, यास आत्मताडण म्हणतात. बघा, MPSC UPSC करणारे विद्यार्थी काही खूप टोकाचाही निर्णय घेतात, तर म्हणजे त्याला म्हणतात आत्मताडण. अपयश आलं तर स्वतःला कठोर शिक्षा करून घेणे. ओके, नेक्स्ट बघा, नकारात्मकता. कोणत्याही बाबी संबंधी नकारात्मक मत यामध्ये सांगितले जाते. उदाहरणार्थ, रमेश त्याच्या वडिलांना तुम्ही मला खेळणी आणून दिल्याशिवाय मी अभ्यास करणार नाही असे म्हणतो. म्हणजे हे नकारात्मक गोष्टी, तुम्ही असं दिलं तरच मी असं करणार. म्हणून ह्या गोष्टी खरंच खूप घातक आहेत. म्हणून हे नकारात्मकता. मुलांना नाही या गोष्टीची ही सवय असली पाहिजे. आजकालचा खरंच खूप प्रॉब्लेम झालाय आजकालच्या मुलांचा. त्यांना नाही ही गोष्ट ऐकायची सवयच नाही राहिली. त्यामुळे आपण भावी टीचर होणार आहोत, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीकडेही एक समाज म्हणून काम करण्याची गरज आहे की मुलांना योग्य वळण लागलं पाहिजे आपल्या क्लासमधल्या. त्यामुळे त्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण चांगल्या पद्धतीने करू. विकृत श्रद्धा. विकृत श्रद्धा म्हणजे काय? वाईट मूल्यावर विश्वास ठेवणे, यास विकृत श्रद्धा म्हणतात. उदाहरणार्थ, वाईट वागल्याशिवाय लोक आपल्याला मान देणार नाहीत असे म्हणणे, म्हणजे याला म्हणतात विकृत श्रद्धा. की वाईट वागल्याशिवाय लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत किंवा मग आपल्याला मान देणार नाहीत. आपण त्याच्याशी वाईट वागलो तर ते आपल्याला मान देतील. हे असणार विकृत श्रद्धा. टोमणे टामणे मारायचे ह्याला, मग तो ऐकणार, असं त्यांचा गैरसमज असतो की आपण लोकांशी वाईट वागलं तर ते आपल्याला मान देतात. त्याला म्हणतात विकृत श्रद्धा. दांभिक आजार. परिस्थितीला सामोरे जाण्याची भीती वाटत असल्यास आजारी आहे असे सांगून ते टाळणे, याला दांभिक आजार म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्याला जर स्कूलला जायचं नसेल तर पोट दुखते वगैरे हे लहान मुले कारणे सांगतात बघा, म्हणून दांभिक आजार त्याला म्हणायचं तात्पुरता आजार. ओके, नेक्स्ट बघा, विस्थापन. वरिष्ठांवरील राग कनिष्ठांवर काढणे, यास विस्थापन म्हणतात. बघा, वरिष्ठावर जे राग आहे तो आपल्यापेक्षा खालच्या लोकांना काढणे. बघा, ऑफिसमध्ये बऱ्याचदा बॉस जर रागवला एखाद्या कर्मचाऱ्याला, तो कर्मचारी आपल्या खालच्या लोकांना रागवतो किंवा मग त्या ऑफिस मधला राग कधी कधी पत्नीवर किंवा मग त्याच्या मुलावर निघतो, याला म्हणायचे विस्थापन. परागमन. भूतकाळातील सुखद अनुभूतींना उजाळा देणे म्हणजे परागमन. म्हणजे आमच्या काळात तूप रुपयाचे 4 शेर मिळत होते असे आजोबा सांगतात. म्हणजे जुन्या गोष्टी आठवून सुख भोगणे, भूतकाळातल्या गोष्टींना उजाळा देणे. ओके, नेक्स्ट बघा, प्रतिक्रियात्मक वृत्ती. प्रतिक्रियात्मक वृत्ती म्हणजे काय? आपल्या मनातील भावना इतरांना कळू नये म्हणून विरोधी वर्तन करण्याची व्यक्तीची सवय म्हणजे प्रतिक्रियात्मक वृत्ती होय. उदाहरणार्थ, लाच खाणाऱ्या अधिकाऱ्यांनी नीतिमान जीवन जगावे असे इतरांना सांगणे. ओके, हे झालं प्रतिक्रियात्मक वृत्ती. बघा मित्रांनो, ह्या सर्व संरक्षण यंत्रणा आहेत आणि ह्या खरंच खूप महत्वाच्या आहेत संरक्षण यंत्रणा. तुम्हाला ह्या जर आवडल्या असतील, व्हिडिओ आवडला असतील, लाईक करा. थँक्यू.